नमस्कार. आम्ही पण खूप साधारण परिस्थितीमधून त्याला शिक्षण आतापर्यंत केलं. त्याचा रिझल्ट बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि आमच्या मुलांनी अभिजितनी जी मेहनत केली त्याचा पण आम्हाला खूप कौतुक वाटतं. आणि आमच्या कास्टमध्ये आतापर्यंत एवढं उच्च शिक्षण कोणीही घेतलेलं नाही आणि आमचा मुलगा आज त्या पदावर जातो याचा पण आम्हाला खूप अभिमान आहे. आणि माझा मुलगा इथपर्यंत जाईल मला कधी असं म्हणत नव्हता आणि त्याचं मन त्याचं बळ त्याला भेटलं. आणि प्लस रोज मुलगा माझा अपडाऊन करायचो किंवा आमच्या समाजामध्ये कोणता या दर्जापर्यंत कोणताच माणूस गेला नाही फॅमिलीतला आणि एवढं उच्च शिक्षण कोणीच नाही गेलंय. माझं घर पत्र्याचं शेड आहे. प्लस आमच्या मुलाला तुम्ही ह्या दृष्टीपर्यंत नेलंय म्हणजे की त्याची पण एक मेहनत, पण त्याला गुरु भेटल्याशिवाय तो मेहनतीचं फळ त्याला भेटत नाही. आणि तसंच त्याच्या बळावरती उभा राहिला तो. पण त्याला मनापासून मी एक अभिनंदन करतो अभिजितला की त्यांनी त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालंय. अभिजित तू फार चांगलं काम केलं, मलाही माझ्या मनालाही चांगलं वाटलंय. आणि आपण एक फॅमिलीतले सामान्य लोक आहे परंतु तू एवढी कष्ट केलंय, आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. माझी इच्छा होती की मी ते करावं, पण अगोदर परिस्थिती नव्हती तसली आणि तेव्हा आईवडिलांना समजून सांगता मला स्वतःसाठी आलं नाही. आणि भैयाचं वाटलं की भैया करू शकतो, तर मी भैयासाठी ते एक समजून सांगितलं की तो करू शकतो आणि त्यामुळेच तो आज इथं आहेत. भैया एक आई म्हणून मला तुझा खूपच कौतुक आहे. अभिजित, ज्या संघर्षातून तू हे यश मिळवलं आहेस त्याचा फक्त तुझ्या पालकांना नाही तर इथे बसलेल्या प्रत्येकाला अभिमान आहे. तुझ्या संघर्षाला, तुझ्या कष्टाला आणि तुझ्या मेहनतीला DCB बायोलॉजी सलाम करते. मी देशमुख सर आणि सोंडगे सर दोघांचा खूप खूप मनापासून थँक्यू म्हणतो. तसंही मॅमचा पण खूप मोठा सपोर्ट होता की 2 वर्ष मी अभ्यास केला इथपर्यंत. माझ्या क्लासमेटचा पण खूप थँक्यू, मला इथपर्यंत मी आलो त्याच्यासाठी. माझ्या पॅरेंट्सचा पण खूप मोठा थँक्यू.